नमस्कार मित्रांनो, मी सुधीर देशमुख यूट्यूबच्या सुधीर देशमुख चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर रणभेऱ्या वाजायला लागलेल्या आहेत. सर्व जे रणांगणात वीर उतरणार आहेत त्यांची युद्धाची तयारी सुरू आहे. आणि ही युद्धाची तयारी सुरू असताना आपल्यासमोर हे जे युद्ध करणारे युद्धवीर आहेत हे लोक वेगवेगळ्या स्वरूपात येणार आहे आणि आपल्याला मतदार म्हणून यांच्यापैकी एकाला निवडायचं आहे. तेव्हा हे निवडताना आपल्यासमोर मैदानात असलेले कोण लोक आहेत, कोण वीर यामध्ये उतरणार आहे, कुठले पक्ष उतरणार आहे, याचं जर पुरेसं भान नसलं तर मतदार म्हणून कदाचित आपण एखाद्याला चुकीच्या उमेदवाराला निवडून देऊ शकू. मी जेव्हा हा चॅनल सुरू केला त्याला एक पहिले पथ्य असं पाळायचं ठरवलं आहे की बा कुठेही व्यक्तिगत टीका कोणावर करू नये. याचं कारण असं की मी काही राजकीय माणूस नाही आहे. राजनीतीतला जरी मी एक इंटरेस्टेड माणूस असलो परंतु मी विश्लेषक असल्यामुळे व्यक्तिशः कोणी माझा कॉम्पिटिटर पण नाही आणि शत्रू त्याच्याहून नाही. त्यामुळे कोणा व्यक्तीवर मी व्यक्तिगत टीका करणार नाही. परंतु प्रत्येकाचे जे पक्ष आहेत आणि त्यांचे ध्येय धोरणं यांचा आढावा घेईल. त्याचं टीकात्मक विश्लेषण करण्याची पण फार गरज मला वाटत नाही. अशा याने आपणासमोर आता जे मतदानाकरता जे पर्याय उभे राहणार आहे या पर्यायांचा आपण विचार करायचा आहे. मित्रांनो, ज्या वेळेला निवडणुकांची घोषणा झाली त्यावेळेला आपल्यासमोर फक्त दोन आघाड्या नजरेसमोर होत्या. एक म्हणजे महायुती होती की ज्यामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट होता. दुसरी महाविकास आघाडी होती की ज्यामध्ये काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आहे आणि तिसरं त्याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे. आणि जोपर्यंत निवडणुका जाहीर झाल्या नव्हत्या तोपर्यंत एक असा अंदाज होता की सगळे जे लक्ष जाईल लोकांचं या दोनच आघाड्यांकडे जाईल. तर माझाही स्वतःचा असा समज होता की या एवढ्या बाकी मोठी जी एवढी मोठी रणधुमाळी चालणार आहे याच्यामध्ये बाकीचे लोक कदाचित उतरणार नाही. पण असं झालं नाही. त्याच्यामध्ये सुद्धा अजून 2-3 आघाड्या झालेल्या आहे आणि त्यांच्या एकंदर प्रचाराचं स्वरूप पाहता त्यांचाही विचार करायला हरकत नाही. त्यांना मतदान करायचं की नाही हे सुजाण जनतेने ठरवावं. परंतु आपल्यासमोर मतदान करताना जे उपलब्ध नेहमी करता 2 पर्याय असतात त्याच्यापेक्षा आणखी 2-3 पर्याय वाढलेले आहेत. त्याचं एक आपण साधारणपणे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, आत्ताच्या घटकेला सर्वात मोठी आघाडी म्हणायचं झालं तर ती महायुती आहे. या महायुतीमध्ये एक भारतीय जनता पक्ष आहे की जो सर्वात मोठा भाऊ म्हणवतो स्वतःला. दुसरा पक्ष आहे शिवसेना, जे आत्ताचे जे मुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे त्यांचा गट आहे. आणि तिसरा अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा गट आहे. त्यांच्यामध्ये आता तिकीट वाटप जवळजवळ अंतिम टप्प्यावर आलेला आहे. आज 28 तारीख आहे. उद्या दुपारी 3 वाजता सर्व हे जे निवडणुकीचे अर्ज भरण्याची मुदत आहे ती संपून जाईल. आणि त्याच्यानंतर आपल्यापुढे एक थोडंसं चित्र अस्पष्ट का होईना होईल की याच्यामधले किती उमेदवार या नाशिक म्हणा किंवा कुठल्याही मतदारसंघात महाराष्ट्रामधल्या उभे राहणार आहे, किती पक्ष यात असणार आहे. आत्ताच्या घटकेला जो भारतीय जनता पक्ष आहे हा राष्ट्रव्यापी पक्ष आहे. संपूर्ण राष्ट्रीय पातळीवर भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व आहे. अगदी सुदूर उत्तरांचल म्हणा या पूर्वांचलचा जो भाग आहे
तिथपर्यंत या पक्षाचं अस्तित्व आहे. आज पक्षाचे कार्यकर्ते कोणी राष्ट्रपती आहेत, पंतप्रधान आहे, केंद्रीय मंत्रिमंडळात 80% संख्या त्यांचीच आहे आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुद्धा त्यांचे सरकार आहेत. काही स्वतःच्या बळावर आलेले आहेत तर काही आघाडीच्या बळावर आलेले आहे, पण राष्ट्रीय पक्ष ज्याला म्हणता येईल अशा प्रकारचा हा पक्ष आहे. आणि साधारणपणे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गेली 10 वर्ष हा पक्ष जे सतत यश मिळवतो आहे, तर या यशाचा फायदा नरेंद्र मोदींच्या व्यक्तिमत्वाचा फायदा या पक्षाला स्वाभाविकपणे होत आलेला आहे. त्याचप्रमाणे 2014 साली पहिल्यांदा 30 वर्षाच्या कालावधीनंतर जेव्हा स्थिर सरकार आलं, भारतीय जनतेने स्थिर सरकार दिलं, त्यानंतर नरेंद्र मोदी या व्यक्तीची आणि भारत सरकारची जी प्रतिष्ठा जगामध्ये वाढली, आंतरराष्ट्रीय स्तरावर जी वाढली, त्याचं एक खूप मोठं कारण असं होतं की सरकार स्थिर होतं. त्याच्या आधीची सगळी सरकारं अस्थिर होते. एक वाजपेयींचा अपवाद सोडला किंवा त्या थोडासा एक नरसिंहरावांचा अपवाद सोडला तर त्या ताकदीचा प्रधानमंत्री कोणी नव्हता की जो जननेता होता, जनतेला आपल्या मागे खेचून नेऊ शकेल. असा आहे फक्त एक अटल बिहारी वाजपेयी आणि थोडेसे नरसिंहराव. अन्यथा बाकी सगळे हे राज्यसभेतही निवडून येण्याच्या योग्यतेचे होते असं म्हणता येत नाही. ते कोणाच्या तरी कठपुतली सरकारचे प्रमुख होते. पण नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा असं दाखवलं की नाही, भारत सरकार जे आहे हे संपूर्ण मतदान घेऊन संपूर्ण बहुमताने सरकार येऊ शकतं. हे 2014 साली नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने दाखवलं. त्यांची स्वतःची जी संख्या होती तीच 283 होती की जी 273 एका मेजॉरिटी याला लागते त्याच्यापेक्षा 10 जास्ती होते. आणि नंतर 2019च्या निवडणुकीमध्ये ते 303 झाल्यामुळे तशी त्यांना कोणाच्या कुबड्या घ्यायची गरज नव्हती. पण असं स्थिर सरकार असल्यामुळे आंतरराष्ट्रीय जगतामध्ये भारताची प्रत वाढली आणि भारताचा जो प्रधानमंत्री होता त्याच्या शब्दालाही किंमत आली. आणि नंतर नरेंद्र मोदींचं स्वतःचं जे व्यक्तित्व आहे, काही व्यक्तिमत्व आहे, यांनी बाकीच्यांना भुरळ पडून ते त्यांचे चाहते बनले. आणि यांचं एक कर्तृत्व असं आहे की हे समोरचा जरी राष्ट्रप्रमुख असला तरी त्याला आपला व्यक्तिगत मित्र देखील बनवून घेतात आणि परराष्ट्र नीतीमध्ये ही गोष्ट अतिशय महत्त्वाची असते. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला कुठल्याही विधानसभेमध्ये थोडंसं झुकतं माप मिळणार आहे हे धरून चालायचं आणि अडचण नाही त्याच्यामध्ये, असं माझं मत आहे. मी त्यांना मतं द्या असं म्हणणार नाही, पण मी माझ्या आत्ता 2 दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं असं, जो हिंदुत्ववादाची कास धरेल, हिंदू हिताची बात करेल त्यांना मतदान द्या, मतदान करा, हा आग्रह मात्र मी आवर्जून करेल. अन्यथा येणारा काळ जो आहे हा अतिशय संकटाचा असणार आहे, अतिशय वाईट घडामोडींचा असणार आहे. तेव्हा आपण पाठवलेले उमेदवार हे हिंदुत्ववादाची कास धरणार असतील, हिंदू समाजाचा हिताचा विचार करणारे असतील, याची काळजी आपण घेतली पाहिजे. यातला जो दुसरा पक्ष आहे तो आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गट आहे, शिवसेना. त्याला बाळासाहेबांची शिवसेना म्हणतात. निवडणूक आयोगाने यांना असं नाव दिलेलं आहे. त्यांच्या आत्ताच्या गटाला 40-42 सदस्य आहे. कदाचित 80-90 जागांवर ते उभे राहतील, निवडून येण्याचा हे करतील. आत्ताच्या घटकेला शिवसेना म्हटल्यानंतर एक जे स्वरूप आपल्यासमोर 1992-93च्या दंगलींच्या वेळचं होतं वगैरे, तसं स्वरूप आता काही शिवसेनेचं राहिलेलं आहे असं मला वाटत नाही. तशी आक्रमकताही त्यांच्यात राहिली नाही, तशी जाणही राहिलेली नाही. परंतु कधीकधी चांगल्या संगतीमध्ये असलेल्या लोकांना निवडून द्यावं अशा याने त्यांचा विचार करायला हरकत नाही. परंतु जनतेने त्यांचे कोण उमेदवार उभे राहतात, कसे उमेदवार उभे राहतात, हिंदुत्ववादाची कास ते खरंच धरणार आहे की निवडून आल्यानंतर जर त्यांना असं वाटलं की आपल्याशिवाय सरकार बनत नाही तर ही पुन्हा दुसरीकडे उडी मारणार नाही, याची काळजी घ्या. व्यक्तिशः
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून चांगलं काम केलं आहे, बरं काम केलेलं आहे. काही दिलासा महाराष्ट्राला त्यांनी या सगळ्या अस्थिर परिस्थितीत देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या मागे देवेंद्र फडणवीसांसारखा उपमुख्यमंत्री खंद्या बळाने उभा राहिलेला आहे. त्यामुळे आतापर्यंत त्यांच्या नेतृत्वाबद्दल खूप काही बोटं किंवा नावं ठेवावी असं नाही आहे. परंतु जनतेने सगळा विचार करून, जेणेकरून कुठल्याही प्रकारे हिंदुत्ववादी आघाडीचं नुकसान होणार नाही अशा रीतीने हा विचार करायचा आहे. तिसरा जो गट आहे महायुतीतला, तो आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवारांचा गट आहे. साधारणपणे राष्ट्रवादी काँग्रेसमधून जे लोक फुटले आणि ते सगळे या युतीच्या सरकारमध्ये आले आणि महायुती झाली, यांच्याबद्दल म्हणजे खरोखरीच विचार करावा अशी गत आहे. काय गुणवत्ता पाहून यांना घेतलं गेलं, काय गुणवत्ता पाहून यांना मतदान करायचं, हा जनतेसमोर कदाचित प्रश्न होऊ शकतो. थोडासा मित्रांनो तो प्रसंग आठवा की भोपाळच्या एका सभेमध्ये नरेंद्र मोदींनी एक वाक्य उच्चारलं त्यांच्या सभेमध्ये की 70,000 कोटींचा भ्रष्टाचार केलेल्या लोकांना ची जागा कुठे असली पाहिजे या लोकांची. आणि नंतरच्या आठवडाभराच्या कालावधीमध्ये जर ते या सरकारमध्ये असेल, त्यांची काय मजबुरी आहे, काय कंपल्शन आहे, हे जनतेने विचार करा. यांना जेव्हा आपण मतदान करू तेव्हा थोडासा विचार करून करा. जर खरंच चांगले उमेदवार त्यांनी दिले, चारित्र्यवान असले, तर त्यांना मतदान करायला हरकत नाही. ते शत्रू नाही आहे. त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल मतभेद असू शकतात. त्यांनी खरोखर भ्रष्टाचार केला का हे सिद्ध झालेलं नाही आहे, हा त्यांच्यावर आरोप आहे. राज्यकारभार चालवण्याचा त्यांना प्रचंड मोठा अनुभव आहे. परंतु निष्ठेच्या बाबतीमध्ये मला त्यांच्या निष्ठेबद्दल शंका आहे, हे अगदी प्रामाणिकपणे मी सांगतो. आणि त्यातले काही लोक असे की यांना खरंच निवडून द्यावं का, केवळ जातीवादावर उभे राहणारे लोक आहे, अशा लोकांना खरंच निवडून द्यावं का, जनतेने विचार करावा. कारण या लोकशाहीच्या निवडणुकीच्या समारंभामध्ये जनता हीच मायबाप राहते. तुमचं आजचं एक दिवसाचं मतदान जे आहे हे तुमचे 5 वर्षाचं भविष्य ठरवणार आहे. तेव्हा उमेदवार बघा आणि मग निवडून द्या. मध्ये आरक्षणाच्या प्रसंगामध्ये नाशिकच्याही काही नेत्यांनी जशी आगलावी भूमिका घेतली, अशा भूमिकांना खरंच निवडून द्यावं का हा आपण विचार करावा. अशा भूमिका घेऊ द्याव्या का, राजकीय नेत्यांनी घ्याव्या का, हा विचार आपण केला पाहिजे मतदारांनी. अन्यथा गडबड होऊ शकते. आता मित्रांनो आपण दुसऱ्या आघाडीकडे वळू. दुसरी आघाडी ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि तिसरं जो आहे ती शिवसेना उद्धव ठाकरेंचा गट. यांच्याबद्दल असं आहे की काँग्रेस हा आहे राष्ट्रव्यापी पक्ष आहे. जसं भारतीय जनता पक्षाचं आहे तसंच काँग्रेसचं आहे. संपूर्ण राष्ट्राला या पक्षाने व्यापलेलं आहे. राष्ट्रामध्ये प्रत्येक प्रांतात, प्रत्येक जिल्ह्यात यांचे काही कार्यकर्ते आहे, संस्था आहे, संस्थात्मक रूप यांनी दिलेलं आहे. आणि काही नाही तर पुरे जवळपास 55-60 वर्ष या पक्षाने एक हाती सत्ता उपभोगली आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, एक मधला काळामध्ये 1.5-2 वर्षाचा काळात लालबहादूर शास्त्री म्हणा, नरसिंहराव म्हणा, असे पंतप्रधान या पक्षाने दिलेले आहे. त्यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल मतभेद असू शकतील, काही चांगले म्हणतील, वाईट म्हणतील. कुठलाही पक्ष म्हणा किंवा कुठली व्यक्ती 100% चांगली असत नाही, तशीच 100% वाईट पण असत नाही. आणि प्रत्येक व्यक्ती त्याच्या कार्यकाळात जे काम करतो ते त्या कालाचं ते अपत्य असतं. त्यामुळे मी त्यांच्या प्रत्येक व्यक्तीच्या कार्यावर किंवा याच्यावर खूप टीका टिप्पणी करणार नाही. परंतु माझा एक काँग्रेस पक्षाबद्दलचं स्पष्ट मत असं आहे की आत्ताच्या घटकेला त्यांची जी लीडरशिप आहे, त्यांचं जे नेतृत्व आहे हे अतिशय इमॅच्युअर आहे. आरक्षण, जातीवाद या नावाखाली संपूर्ण हिंदू समाजाला ते तोडायला निघालेलं आहे. किंबहुना या प्रकाराने मला अशी शंका वाटते की कधी काळी या देशाचे पुन्हा दुसऱ्यांदा तुकडे पडू नये. त्यामुळे या लीडरशिपचा विचार करणं आवश्यक आहे.
ते त्यांच्या अनुभवाने बोलतात, त्यांचं पुरेसं ज्ञान आहे की नाही, मला यांच्या बाबतीत शंका आहे. हे माझं व्यक्तिगत मत असू शकतं, याला कदाचित राजमान्यता असेल, सांगता येत नाही. पण तू आत्ताच्या घटकेला परिपक्व लिडरशिप ही काँग्रेस पक्षाजवळ आहे असं म्हणता येत नाही. परंतु त्या पक्षाचा इतिहास असा आहे की स्वातंत्र्य आंदोलनामध्ये भारतीय जनतेचा तो चेहरा होता. त्याच्याकडे पाहून भारतीय जनतेने त्याच्या नेतृत्वाखाली आंदोलनं केलेले आहे. केवळ त्या आंदोलनामुळे स्वातंत्र्य मिळालं असा मी दावा करत नाही. मी इतिहासाचा अभ्यासक आहे. जर कोणी असं म्हणतात की केवळ काँग्रेस पक्षाच्या आंदोलनामुळे स्वातंत्र्य मिळालं, तर माझं म्हणणं असं आहे, याच्यासारखी बकवास या जगात दुसरी कुठली नाही. परंतु तो स्वातंत्र्य आंदोलनातला एक चेहरा होता. आंदोलन स्वातंत्र्याचं जे झालं, त्या आंदोलन लोकांपर्यंत नेण्यामध्ये, प्रत्येक समाजामधल्या प्रत्येक घटकापर्यंत नेण्यामध्ये त्या पक्षाचा सहभाग होता. ही गोष्ट नाकारण्याचं कारण नाही. पण तू माझा ज्या स्टाईलचे पंडित जवाहरलाल नेहरू नेते होते, इंदिरा गांधी होते, तशी लिडरशिप एक नरसिंहरावांचा जर अपवाद सोडला तर नंतर तशी लिडरशिप मॅच्युअर मिळाली नाही. मी इवन राजीव गांधींचे लिडरशिपबद्दल बोलतो की ते एकदम पायलटवरून डायरेक्ट पंतप्रधान झाले. आणि त्या काळात असं व्हायचं की जे IAS ऑफिसर्स असायचे की ज्यांनी इंटरनल ॲडमिनिस्ट्रेशन बघायचं, ते फॉरेन अफेअर्स बघायचे, आणि फॉरेन अफेअर्स ज्यांनी बघायचं ते इंटरनल ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये भाग घ्यायचे. त्यावेळेचे वृत्तपत्र आपण चाळून बघा, आपल्याला त्याचा प्रत्यय येईल. पण हा राष्ट्रव्यापी पक्ष आहे आणि हा जबाबदार पक्ष आहे. जरी इमॅच्युअर लिडरशिप असली तरी पक्ष जबाबदार आहे. कधी ना कधी सुधारण्याची अपेक्षा ठेवता येऊ शकते, कारण कार्यकर्त्यांचा बेस खूप मोठा आहे. दुसरा जो गट आहे हा यांच्यातलाच फुटलेला पवार गट आहे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावाखाली आला. या गटाबद्दलही माझं काही रिझर्वेशन आहे की आधी शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. माझं यांच्याबद्दलचं एक मत आहे की हा प्रचंड कर्तृत्ववान व्यक्ती आहेत आणि जर मनात आणलं तर एक हाती संपूर्ण महाराष्ट्राचं भवितव्य चांगलं करू शकतात, अशी क्षमता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे प्रमुख आहेत त्यांच्यामध्ये आहे, असा माझा प्रामाणिक विश्वास आहे. पण या पणमध्ये बरंच काही आहे. ते मनात आणणे हा भाग प्रॉब्लेम आहे. ते आणत नाही मनात. पण त्यांचा राजकारणाचा अनुभव, व्यासंग अनुभव दांडगा आहे. 50-60 वर्ष त्यांनी राजकारणात घातलेली आहे. इतका जर का अनुभवी माणूस जर राजकारणात असेल आणि एकदा जर का त्यांनी चांगल्यापैकी राजकारण करायचं असं जर ठरवलं, अतिशय चांगली गोष्ट होईल. पण ह्या किंतूमध्येच समजून जा, काही त्यांच्या राजकीय पद्धतीबद्दल माझे रिझर्वेशन्स आहे. तिसरा जो पक्ष आहे तो उद्धव ठाकरेंचा शिवसेना आहे. हा खरं म्हणजे शिवसेना हा भाजपाबरोबर एकत्र लढलेला पक्ष आहे. गेली 25-30 वर्ष 1985 पासून हे एकत्र लढत होते. परंतु ज्या वेळेला 2019च्या निवडणुकीमध्ये असं लक्षात आलं की आपल्याशिवाय सरकार बनत नाही, आणि मग कुठल्या तरी खोलीतल्या बैठकीमध्ये देशाच्या गृहमंत्र्यांनी शब्द दिला की 2.5 वर्ष तुम्हाला मुख्यमंत्री बनवू, आणि त्याच्यासाठी ते रुसून बसले. आणि ज्या गोष्टी कधी डोक्यातही कोणाच्या आल्या नाही त्या गोष्टी मिळवण्यासाठी सरळ काँग्रेस आणि त्या राष्ट्रवादीच्या कळपात जाऊन बसले. ही जी गोष्ट आहे, हा जो अपराध आहे, हा अक्षम्य अपराध आहे. ज्या वेळेला निवडणुका 2019च्या विधानसभेच्या होत्या त्यावेळेला उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करा अशी कुठलीही मागणी शिवसेनेकडनं त्यावेळेला आली नव्हती. त्यांचा चेहरा देखील मुख्यमंत्रीपदासाठी कोणी उभा केला नव्हता. त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली युती लढली. परंतु ज्यावेळेला लक्षात आलं की 125वरून भाजप 105वर आलं आणि आपल्याशिवाय सरकार बनू शकत नाही कुठलंच, त्यावेळेला महत्त्वाकांक्षेनी एकदम उसळी मारली. त्यामुळे हे निष्ठा बदलवू शकतात याबद्दल माझं ठाम मत आहे. आणि निष्ठा बदलणे किती एक्सटेंटपर्यंत असू शकते तर याचं उत्तम उदाहरण या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मिळालं की जेव्हा लक्षात आलं की हिंदू समाज पाठिंबा देत नाही तेव्हा हिंदुत्व त्यागून
त्यांनी वेळ आली तेव्हा इतरांचा सुद्धा नको तो सपोर्ट घेतला, ज्यांच्या नावाने हे रोज शिव्या घालायचे. तेव्हा यांच्या विश्वासार्हतेबद्दल मला शंका आहे. आपण ठरवावं. आता या निवडणुकांमध्ये केवळ 2च आघाड्या नाही आहे, पुढचे आणखीन काही पर्याय आलेले आहे. राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. यांचा नाशिक वगैरे जिल्ह्यामध्ये चांगल्यापैकी एक काळ होता की पहिलं जेव्हा इलेक्शन लढलं त्यांनी 3-4 आमदार इथून निवडून आणले. एक वेळा महानगरपालिका नाशिकची त्यांच्याकडे होती. बाळासाहेब ठाकरेंना जर बघायचं असेल तर राज ठाकरेंना बघावं अशी त्यांची योग्यता आहे. चांगल्यापैकी फरडा वक्ता आहे. परंतु एक प्रामाणिक मत कोणाला आवडेल ना आवडेल की राज ठाकरेंमध्ये सातत्याचा अभाव आहे. जर राजकीय पक्ष चालवायचा असेल तर राजकीय पक्षाचं संघटन आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या निवडणुका यामध्येच त्याचं अस्तित्व असते. एखाद्या टोलमुक्ती आंदोलनासाठी आंदोलन केल्याने राजकीय पक्षाची विश्वासार्हता वाढते वा अशातला विषय नाही आहे तो. तिथे सातत्य तुम्ही वेगवेगळ्या आंदोलनांच्या मार्फत लोकांपुढे आलं पाहिजे. आत्ताच्या घटकेला असे अनेक विषय आहे की ज्या विषयांमध्ये मनसेसारखी संघटना भाग घेऊन लोकांसमोर सतत राहू शकते. परंतु सातत्याचा अभाव असल्यामुळे आणि उद्या जर का या पक्षाला पुरेशी मतं न मिळता हे झालं तर पुन्हा पुढची 5 वर्ष हे पुन्हा इंजिन यार्डात जाऊन बसेल. तेव्हा या पक्षाचा विचार करताना त्याच्यातलं सातत्य बघण्याची गरज आहे. राज ठाकरेंचं अन्यथा त्यांचं प्रशासकीय कौशल्य काही सिद्ध झालं नाही, पण जोपर्यंत संघटना म्हटलं तर ते त्यांच्या व्यक्तिमत्वावर संघटना खेचू शकतात. कारण लोक बाळासाहेब ठाकरे कसे असावेत तर ते राज ठाकरेंकडे पाहिल्यानंतर म्हणतात की नाही राज ठाकरेंमध्ये आम्ही बाळासाहेबांना पाहतो, म्हणजे अशी योग्यता त्यांची आहे. पण सातत्याचा अभाव आणि त्यामुळे संघटनात्मकदृष्ट्या तो पक्ष शून्य आहे. त्यांच्यातलेही लोक अनेक असे आहे की कुठे आमिष आलं तर पळून जातात. अनेकदा राज ठाकरे एकटे पडल्यासारखे वाटतात. त्यांना दुर्दैवाने एक बाळा नांदगावकर किंवा संदीप देशपांडेंसारखे 1-2-4 लोकांचा अपवाद सोडला तर चांगले अनुयायी मिळाले नाही. त्यांच्या निष्ठा वारंवार बदलत राहतात असं माझं त्या पक्षाबद्दलचं निरीक्षण आहे. चूक की बरोबर हे जनतेने ठरवावं. त्याच्यानंतर मित्रांनो हे 3 वेगळे हे झाले. काही वेळेला पावसाळ्यामध्ये आपल्याला माहीत आहे की आपोआप ते पेरावं लागत नाही, ते जमिनीतून गाजर गवत येतं. त्याला अनेक लोक कुत्र्यांच्या छत्र्या म्हणतात. असे काही पक्ष निवडणुकांच्या काळात येत असतात. त्याच्यामध्ये ती एक 3री आघाडी, मग 4थी आघाडी असे पक्ष आहे. कारण आत्ता मुलायमसिंग यादवांचा समाजवादी पक्ष इथे आला, त्यांचा एक आमदार निवडून येत असतो. आता त्यांनी 5-25 जागा उभ्या करण्याची तयारी दाखवली आहे. याच्यामध्ये ते फक्त कोणाचे तरी मतं काटण्याचाच प्रयत्न करणार आहे. ते इथे खूप समाजवादी पक्षासारखे पक्ष महाराष्ट्रात चालणार नाही. अगदी औरंगाबाद म्हणजे आताच्या संभाजीनगरमध्ये देखील चालणार नाही. पण ते लढणार आहे आणि कदाचित उत्तर भारतीय मतदारांना त्यांचा एखाद्या वेळेला प्रलोभनामुळे म्हणा किंवा मूळचा तिथला पक्ष असल्यामुळे आकर्षण वाटू शकेल. पण ते महाराष्ट्राच्या राजकारणात समाजवादी पक्षासारखा म्हणजे पर्टिक्युलरली मुलायमसिंग अखिलेशसिंग यादवांच्या पक्षासारखा पक्ष राजकारणात खूप मोठी भूमिका बजावू शकेल असं मला वाटत नाही. आणि किंबहुना अशा पक्षांना ताबडतोब बाहेर फेकून देणं हाच सर्वात चांगला मार्ग या मताचा मी माणूस आहे. पण एक आणखी आघाडी अशी आहे बहुजन वंचित आघाडी. या बहुजन वंचित आघाडीचे जे प्रमुख आहेत ते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आहे. प्रकाश आंबेडकर हे देखील अनेक वर्ष राजकारणात आहे. एकदा ते खासदारही राहून चुकलेले आहे. मला वाटतं एकदा ते राज्यसभेवर देखील गेलेले आहे. आणि डॉक्टर आंबेडकरांचे नातू ही त्यांची सर्वात मोठी पुण्य आहे. संघटन कौशल्य काय आहे याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे.
प्रत्येक वेळेला इलेक्शनचे एक 6 महिने आधी 2 महिन्यानंतर हे त्यांचा साधारणपणे राजकारणाचा कालावधी असतो. संघटनात्मक पातळीवर तो पक्ष कुठेच नाही आहे. पण डॉक्टर आंबेडकरांना मानणारा जो एक खूप मोठा वर्ग आहे, तो एकदम विश्वासाने त्या पक्षाच्या पदरात मतं टाकत असतो. त्यामुळे ते बरेच मतं, लाखावर मतं घेतात, त्यांची संख्या आहे. परंतु ते नाव डॉक्टर आंबेडकरांचं आहे, ना की प्रकाश आंबेडकरांसाठी. पण प्रकाश आंबेडकरांचं एक वैशिष्ट्य आहे की ते सातत्याने निवडणुकांच्या वेळेला कुठे ना कुठे कार्यरत असतात. पण त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल एक माझं निरीक्षण असं आहे की ते MIM वगैरे बरोबर जे आघाड्या करतात त्या चुकीच्या आहे. डॉक्टर आंबेडकरांनाही अशा लोकांशी आघाड्या करणं आवडलं नसतं. ते अनेकदा शिवसेनेबरोबर असतात, अनेकदा काँग्रेसबरोबर असतात. त्यांचा पक्ष त्यांनी कोणाच्या दावणीस बांधावा त्यांचा अधिकार आहे. लोकांना आवडलं तर लोक मतं देतील, नाही तर देणार नाही. पण कृपया MIM सारख्या पक्षापासून दूर राहा, तर तुमच्या पक्षाला पुढे भविष्य राहील. कधी काळी रिपब्लिकन पक्ष हा असा होता, ज्या वेळेला डॉक्टर आंबेडकर होते त्यावेळेला जो एकसंध रिपब्लिकन पक्ष होता, त्याची एक ताकद लोकांनी त्याचा विचार करण्याला एक ताकद होती. असं नव्हतं की बा तिकडे दुर्लक्ष करावं अशी ताकद नव्हती. डॉक्टर आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाला लोक अक्षरशः पूजायचे. परंतु दुर्दैवाने असं झालं की आजोबांची पुण्य नातवाला मिळवता आली नाही किंवा राखता आली नाही. पण ही एक तिसरी आघाडी हे राजकारणातलं असं एक वैशिष्ट्य आहे की हे कुठेतरी कोणाच्या तरी मतं खाते आणि मग राष्ट्रीय पक्षांपैकी एखाद्याचं नुकसान होतं. हा एक झाला. आता आणखीन एक चौथी आघाडी उभी राहिली आहे. त्याच्यामध्ये ते कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे आहे, काही इकडल्या तिकडल्या संघटना आहे, अचलपूर परतवाड्याचे जे आमदार आहेत बच्चू कडू त्यांचा काही पक्ष आहे. अशा म्हणून चौथी पुन्हा एक वेगळी आघाडी. ह्या तात्कालिक आघाड्या होत असतात. यांचे एकमेकांशी पटणार नाही. 2-4 आमदार निवडून येतील. काही लोक स्वतःच्या कर्तृत्वाने, त्यांना त्या पक्षांचं बंधन नसतं, ते अपक्ष उभे राहिले तरी येतात, पण त्यांचं स्वतःचं कार्य त्यांच्या मतदार क्षेत्रात असतं. त्यामुळे ते तिथे निवडून येतात. पण कुठेतरी एक आघाडी असते की 4 लोक बरोबर असतात अशाने कदाचित ते त्या आघाडी येत असतात. पण या आघाड्या ज्या आहे अशा आघाड्या होतात ह्या खूप तात्कालिक असतात. दूरगामी राजकारण ह्या आघाड्या करू शकत नाही, कारण त्यांची संघटनात्मक रचनाच नसते तशी. आणि कोल्हापूरच्या याच्यामध्ये त्यांचे जे छत्रपती आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार आहेत. आत्ताच्या 2024च्या लोकसभा निवडणुकीत निवडून आले छत्रपती शाहूराजे. आणि त्यांचा मुलगा आता वेगळा पक्ष काढून पुन्हा उभा राहतो आहे. तर जनतेने खरंच अशा पक्षांना साथ द्यावी की नाही हा खरोखर विचार करण्यालायक विषय आहे. कारण असे पक्ष जे आहे हे दूरगामी राजकारणा उपयोगी नसतात. वर्षानुवर्ष असे पक्ष चालतील अशी काहीच शक्यता नाही. हे एका व्यक्तीच्या अहंकारापायी म्हणा किंवा एका व्यक्तीच्या कर्तृत्वावर म्हणा किंवा एका व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर भुलून लोक काहीतरी एकत्र येतात आणि करतात. पण याला कुठल्याही राजकीय पक्षाला जर संघटनात्मक रचना नसेल तर हे पक्ष उभे राहू शकत नाही. थोडंसं एक कॅडर बेस्ड काही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहेत. त्यांच्या ध्येय धोरणांबद्दल मतभेद असले तरी पण त्यांचे लोक त्यांच्या ध्येय धोरणांना प्रामाणिक असतात. त्यांचं महाराष्ट्रात फारसं नाही, एखाद दुसरा आमदार निवडून येत असतो, शेकापचे 1-2 आमदार निवडून असतात, त्यांच्या ध्येय धोरणांना ते बांधील असतात. ते वर्षानुवर्ष राजकारणात आहे. पण संघटनात्मक रचना आधी जितकी बळकट होती कदाचित आता तेवढी राहिलेली नाही आहे. काही वेळेला ज्या कोलांट्या उड्या घेतल्या त्याच्यामुळे विश्वासार्हता कमी झाली असं माझं निरीक्षण आहे. खरं खोटं जनतेने ठरवावं. किंबहुना ज्या कामगारांच्या पक्षासाठी हे लोक, कामगारांच्या हितासाठी हे लोकांनी पक्ष काढले, ते कामगारांचं हित खरंच साधलं की यांच्या आंदोलनांमुळे कामगारांना घरी बसावं लागलं हा जनतेने विचार करावा. तेव्हा मित्रांनो, या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
राजकीय पक्षांचं एक मी चित्र आपल्यासमोर उभं केलं. आपल्याला याच्यातून निवडायचे हे सगळे पर्याय याच्यासमोर असणार. काही अपक्ष असतील, काही चांगले असतील, चारित्र्यवान असतील, काही पर्याय द्यायला उभे राहत असतील, त्यांचाही विचार करायला हरकत नाही. आणि याच्यातले सर्वोत्तम माणसं आपल्याला कसे निवडता येतील, चारित्र्यवान माणसं कसे निवडता येतील, जे पुढे चालून संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या हिताचा विचार करतील. महाराष्ट्राचं जे राजकारण आज जे नासल्याचं सारखं वाटते आहे, एकमेकांबद्दल जी ईर्ष्या प्रतिस्पर्धा जी अशी खालच्या स्तरावर आलेली आहे, ही जाऊन एक चांगलं राजकीय वातावरण कसं निर्माण होईल, असं जे वातावरण निर्माण करण्यासाठी योग्य उमेदवार असतील त्या लोकांना आपण निवडून द्यावं. अन्यथा मी आधी नेहमीच सांगतो की आत्ताच्या घटकेला समोरून हिंदू समाजावर जे संकट येऊ घातलेलं आहे, त्या संकटांचा मुकाबला करायचा असेल तर हिंदुत्ववादाची कास धरणाऱ्या, हिंदू समाजाचा हिताचा विचार करणाऱ्या आणि संपूर्ण भारतीय समाज, संपूर्ण महाराष्ट्रीय समाज हा एक सूत्रात बांधून समरस करून, एकरस करून संपूर्ण महाराष्ट्राला पुढे नेईल अशा पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीमध्ये मतदान करा. भरघोस मतांनी निवडून द्या. जातीपातीच्या राजकारणाला रामराम जर करायचं असेल तर जे जातीपातीचं राजकारण करत असतील, केवळ आरक्षणाचा विषय करत असतील, अशा लोकांना प्रचंड मोठ्या ताकदीने आपटी द्या, जेणेकरून संपूर्ण एखाद्या विषयासाठी संपूर्ण समाज विभाजित करावा किंवा समाजाच्या दुही माजवावी असे लोक जर विचार करत असतील तर अशा लोकांना आवर्जून पाडा. आपल्याला एक समरस समाज निर्माण करायचा आहे, ज्या समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीला सामाजिक सन्मान असेल, अन्न वस्त्र निवाऱ्यासाठी वारंवार भीक मागावं लागणार नाही, तर या तिन्ही गोष्टी अन्न वस्त्र निवारा आणि संस्कार म्हणजे शिक्षण, या 4 गोष्टी सहजपणे उपलब्ध होतील असा समाज निर्माण करायचा आहे. अशा समाजातून अशी चांगली आदर्श राज्यव्यवस्था निर्माण करायची आहे, जेणेकरून महाराष्ट्राचा दबदबा संपूर्ण भारतवर्षातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील वाढेल. त्याच्यासाठी चांगलं सरकार असणं आवश्यक आहे. तेव्हा मित्रांनो, आपण मतदान करा, 100% मतदान करा, हिंदू समाजाच्या हिताचं मतदान करा आणि नोटाला मतदान करू नका. आपल्यासमोर जे पर्याय उपलब्ध असणार आहे या सर्वांचा एक गोषवारा मी आपल्यासमोर ठेवलेला आहे. बाकी मतदान करायला आपण सुज्ञ आहात. धन्यवाद.